Good afternoon. Good afternoon. Young boys and girls, make some noise. Esteemed guests, Executive Director of Raisoni Group of Institutions, Mr. Shreyas Raisoni. Cherished guest of honor, Ms. Shruti Jain. Faculty members, and my dear students of JHRC. पिछले कुछ महीने से आप लोग क्लासरूम एजुकेशन ले रहे थे, हाँ या ना? पिछले कुछ महीनों से आप क्लासरूम में एजुकेशन ले रहे थे. The next 3 days are extremely important for you. Enjoy these 3 days of Antaragni to the fullest. This particular function has not been planned in a formal way. There will be no speeches, and therefore there is a change in the inaugural ceremony of Antaragni. On behalf of Honorable Chairman Shri Sunil Raisoni sir, Executive Director Shreyas Raisoni sir, entire faculty and staff members of JHRC, and as the Director of JHRC, on my personal behalf, I declare Antaragni 2024 open. Make memories, enjoy to the fullest, and the adventure awaits. Enjoy the entire 3 days. Thank you. Thank you. Thank you, sir. आप यहाँ पर एक अकम्पनी वाले हैं, आप ऑलरेडी मिल चुके हैं. मैं चाहूँगा कि श्रुति जी आप मंच पे आएँ, और आपके बारे में बहुत कुछ बोलना है, लेकिन मैं चाहता हूँ कि ये जितनी भी ऑडियंस है जो आपकी हम उम्र है शायद, वो आपको पहले सुने, उसके बाद मैं आप लोग इनको बताऊंगा. इन्होंने ऑलरेडी आपको जब देखा, आप आइए एक बार जोरदार ताली की गर्जना हो श्रुति जी के लिए. और जो आप सुनाने वाली हैं पहले वो सुनाएं, हम सुनते हैं पहले आपको, उसके बाद हेलो चेक. बहुत सिंसियर स्टूडेंट्स दिख रहे हैं मुझे. आवाज़ भी करनी आती है क्या आप लोगों को? बस इतनी ही आती है. मैं देखना चाहती हूँ कि आप कितने जोर से चिल्ला सकते हैं. क्या बात है, अब थोड़ा मज़ा आ रहा है. मैं कुछ बहुत ही प्यारे से सॉन्ग्स यहाँ पे परफॉर्म करने जा रही हूँ, और मुझे पता है कि आप लोग भी मेरे साथ गाएंगे. तो जब जब मैं आपकी तरफ माइक करूंगी, मैं चाहती हूँ कि आप लोग भी मेरे साथ गाएं. गाने वाले हो ना? सुनाई नहीं दे रहा है मुझे, थोड़ा ज़्यादा बड़ा सुनती, मैं लंबा सुनती हूँ, मेरे को सुनाई नहीं देता है. आप लोग भी गाने वाले हो ना? थैंक यू सो मच. तुम सुन ले तो कभी
पेश करना चाहूँगा। आपने अभी कहा मोहब्बत बुरी बीमारी, देखिए वंस मोर श्रुति जी, वंस मोर विदाउट ट्राई के लेते हैं उसको। ये हम जिसको काटे पानी नहीं, मैं वर्ड यूज कर सकती हूँ कि नहीं, आई डोंट नो। दारू वो मांगे घर से खुदा को भगा के, महबूब की तस्वीर टांगे, लगती है फीकी पड़ती है भारी, लगती है फीकी पड़ती है भारी, मोहब्बत बुरी बीमारी, लगी तुझे तो तेरी जिम्मेदारी, मोहब्बत लगी तुझे तो तेरी जिम्मेदारी। Thank you so much. And last track for today, the very favorite song of mine too, and मुझे लगता है आप सभी का favorite song होगा। देखो कैसी बातें यहाँ की, है साथ पर है साथ ना भी, क्या इतनी आसान है। देखो देखो जैसे मेरे इरादे, वैसे कहाँ तेरे यहाँ थे, हाँ कितनी नादान मैं, मेरे हुस्न के अलावा कभी दिल भी मांग लो ना, हाय पल में मैं पिघल जाऊँ। हाँ अब ऐसा ना करो कि दिल जुड़ ना पाए वापस, तेरी बातों से बिखर जाऊँ। हाँ आप सब गा सकते हैं मेरे साथ। माना ज़माना है दीवाना, इसीलिए तूने न जाना, आने से थक कर आते हो क्यों मासूम बनकर, तेरे लिए मैं क्या ही हूँ, फिर आते क्यों यहाँ करने आँखों में बारिश, अब आए तो ठहर जाओ ना, और पूछो ना जरा मेरे दिल के बारे में, बस इतने में संभल जाऊँ। Thank you so much everyone, thank you so much for singing along with me, and मुझे बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आप सबके साथ गाना गा के, और जब इतना सारा एंथुजियाज्म सामने से आता है ना, तो हम लोगों को भी बहुत मज़ा आता है जोश में गाने के लिए, तो आप लोगों के लिए एक बार ताली हो जानी चाहिए। और जो ताली बजा रहे हैं उन्हें बता दूं कि सुर नवा ध्यास नवा है, ये आपका यॉनरा है, ऐसा मान लें आप। और जी मैं दूसरा कोशिश करती हूँ कि मैं सारी जॉनर कर लिए, शायद वो सुर का बहुत पक्का होता है, इसलिए वो ऐसे एक्सपेरिमेंट कर सकता है। आइए कुछ और बात बताता हूँ मैं, और जल्दी बताता हूँ कि नागपुर का एक बहुत प्रेस्टिजियस अवार्ड है जो श्रुति जी के हाथ में है, राज रत्न परशर, राइट। ये पुरस्कार आपको प्राप्त है और ये महाराज भोसले जी के हाथ से आपको मिला है, ये शान है। दूसरा, आपने अभी हाल ही में इंटरनेशनल इवेंट किया है और चाइना में भी किया है, हिंदी गाने में, कोरिया में दोनों जगह, और ये दोनों जगह जहाँ पर हिंदी लोग अच्छे से समझते हैं, शायद समझे ना समझे लेकिन पसंद करते हैं बॉलीवुड। आप मराठी फिल्म में गा चुकी है, इसका मतलब ये है कि एक ऐसी गायिका है, आज सिर्फ एक सामान्य गायिका नहीं है स्टेज पे, हमारे साथ पार्श्व गायिका है, एक ताली और बनती है इनके लिए। और इनके हाथ एक और चीज़ लगी है और वो है अनूप जलोटा जी। अनूप जलोटा जी को आप कंपोजिशन भी बना के देती हैं, उनके साथ स्टेज शो भी करती हैं आप। तो ये सब कुल मिलाकर जितना भी आपके सामने में मैंने बखान किया है वो आपकी खूबी है और ये आपकी पहचान है।
और आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं कि आप आए समय निकाल के। अब आप इस परिवार की हैं तो आते रहिएगा। मैं कुछ बोलना चाहूँगी, छोटी सी बात कि बीइंग फ्रॉम नागपुर, ऐसे ही कॉलेज फेस्ट से मैंने मेरी जर्नी शुरू की थी और ऐसे ही कॉलेज फेस्ट के कॉम्पिटिशन्स में मैं गाया करती थी और उसके बाद धीरे धीरे जैसे जैसे मेरा प्रोग्रेस हुआ है और आज मैं जिस मकाम पे पहुंची हूँ, तो मैं आप सभी को बताना चाहती हूँ कि ये जो कॉलेज के दिन हैं या फिर कॉलेज के जो भी कॉम्पिटिशन्स है इसमें आप पार्टिसिपेट कर रहे हो, तो दिस आर गोइंग टू गिव यू अ वेरी फ्रूटफुल थिंग्स इन फ्यूचर। तो इन चीज़ों को और इन दिनों को बहुत बहुत एंजॉय कीजिए। मैं बहुत ज़्यादा बड़ी भी नहीं हूँ आपसे, बट इस दौर से निकल चुकी हूँ, कॉलेज के दौर से, so I miss my days a lot and being here again and seeing everything again and enjoying along with you is a great thing for me. Thank you so much for making me a part of this event. Thank you so much. मैं चाहता हूँ क्योंकि बहुत कुछ खास है और बहुत कुछ बाकी है। आ रहे ऑन स्टेज प्लीज। पहिली माझी ते आई भवानी जिजाऊ राणी साहेबांनी आणि त्या स्वप्नाचं प्रतिष्ठापन केलं ते आपल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, परंतु त्या स्वप्नाचं चित्रण आणि चिंतन केलं ते आपल्या सर्वांच्याच लाडक्या शंभूराजेंनी। नमस्कार, मी आर्या नांदुरकर या अपार साहस, अद्भुत गौरव आणि तुडुंब देशप्रेमाने भरलेल्या महफिलीत आपल्या सर्वांचं स्वागत करते। आता बघूया जाणता राजा 2023 ची एक झळक आणि येत्या या छाव्याचा जल्लोषात स्वागत करूया। नाउ लेट्स हॅव अ लुक ॲट द कर्टन रेजर व्हिडिओ। रंग एकच, भगवा। द्यावा तरी कसा, जसा रामाला त्याचा हनुमंत, कृष्णास त्याचा पार्थ, तसाच शिवरायांना हा शंभू। शिवरायांनी लोकार्पण केलेल्या या स्वराज्याची कीर्ती वाढवायला मृत्यूच्या डोळ्यातही कटीवर हात ठेवून ठामपणे उभा राहणारा पुरंदराच्या पायथ्याशी जन्माला आलेला जणू पांडुरंग विठ्ठलच तो। आणि आज हा मंच आणि आपण सगळेच धन्य झालोय, कारण आज इथे या धर्मपुरुषाच्या जीवनावर एक सादरीकरण प्रस्तुत होणार आहे। चला तर मग बघूया आनंद आणि उल्हासाने ओतप्रोत करणारा स्वराज्याच्या सूर्याची, शिवरायांच्या छाव्याची ही कथा। स्वराज्याची द्वितीय छत्रपती शिवरायांची सावली ते, प्रजाजनांची आशा आणि स्वराज्याची भाषा ते, शूर
व्हावे, अद्वितीय असे कार्य की साऱ्यांनी नतमस्तक व्हावे, साऱ्यांनी नतमस्तक व्हावे. हर हर महादेव. म्हणतात ना की मंदिराचा पाया जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच महत्त्वाचे असते मंदिराचे कळस. स्वराज्याच्या मंदिराचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी मजबूत केला आणि त्याला सोनेरी कळस चढविले स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांनी. आमची मानवंदना त्याच सिंहाच्या छाव्याला. 14 मे 1657 किल्ले पुरंदर इथे गुलामगिरीच्या अंधाराला आव्हान देत न्यायाचा तेजस्वी सूर्य उगवला आणि संपूर्ण मावळ प्रांत आनंदाने नाचू गाऊ लागला. ऐका हो ऐका, गावकऱ्यांनो ऐका, आपलं शिवाजी राजे आणि राणी सईबाईंना मुलगा झाला हो, स्वराज्याला वारस मिळाला हो. राणीसाहेब, एक वाईट बातमी आहे. मी बाळराजेंच्या कुंडलीचा नीट अभ्यास केला. त्यांच्या जन्माच्या वेळी ग्रहदशा नीट नव्हती. तुम्हाला कसं सांगावं कळत नाही आहे, पण युवराज अल्प आयुष्य आहे. काय? आई भवानीच्या मनात काय चाललंय कुणास ठाऊक. राज दरबारात कुणालाच याविषयी काही सांगू नका. सारेच चिंताग्रस्त होती. माझा शंभू बाळ त्याला मिळालेल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचं सोनं करेल. गीतेत श्रीकृष्णाने सांगितलेला कर्मयोग शिकवेल मी त्याला. शंभू बाळाने भोसल्यांच्या असामान्य कुळात जन्म घेतला, तेव्हा या कुळाचे विचारच त्याला येणाऱ्या हजारो लाखो पिढ्यांपर्यंत जिवंत ठेवतील. हा एका आईचा आशीर्वाद आहे. राणीसाहेब, जणू देवी जगदंबाच बोलली तुमच्या मुखातून. आता बाळराजांना मृत्यूचं कसलं भय? हर हर महादेव. कर्मयोगी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, इतिहासाच्या छातीवर कोरलेलं एक असं नाव ज्याने अख्ख्या हिंदुस्थानाचीच भाग्यरेषा बदलली. मराठी माणसाचा कणा कधी कुणासमोर वाकू द्यायचा नाही आणि हिंदूंची मान परकीयांसमोर कधी झुकवायची नाही. ही शिकवण आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची. संकटाशी झुंज देऊन पुढे जन्म घेणाऱ्या लाखो करोडो पिढ्यांसमोर आदर्श कसा निर्माण करायचा हे जर शिकायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांची कथा एकदा सोडा, हजारदा ऐका आणि मगच ठरवा की संकट मोठं की स्वाभिमान. रावण मृत्यूशय्येवर असताना भगवान श्रीरामाने लक्ष्मणाला त्यांच्याकडे उपदेश घेण्यासाठी पाठवले. बाळराजे, या कथेवरून तुम्ही काय शिकलात? आऊसाहेब, हेच की शत्रुत्व केवळ शत्रूच्या कर्माशी असावे, शत्रूच्या ज्ञानाशी नव्हे. ज्ञान हे नेहमी गंगेसमान पवित्र असते, ते निसंकोच स्वीकारावे. अगदी बरोबर. शंभूराजे, तुम्ही आता मोठे झाला आहात, तेव्हा शस्त्र आणि शास्त्र दोघांमध्येही पारंगत व्हा आणि भगवान श्री रामाप्रमाणे तुम्ही देखील स्वतःचे रामराज्य निर्माण करा. आऊसाहेब, पण आम्हाला हे एकटे कसे काय जमेल? हिंदू धर्मातील 4 वेद
18 पुराण आणि 108 उपनिषदांचे ज्ञान सोबत असताना तुम्ही एकटे कसे काय असणार शंभूराजे? एक लक्षात ठेवा, ज्ञानी मनुष्य कधी कुठेच एकटा नसतो. त्याच्या पूर्वजांचा अनुभव सदैव त्याच्यासोबत असतो. तुमचे मत आम्हाला पटले आऊसाहेब. आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही आजीवन आमचे अध्ययन सुरू ठेवू. स्वराज्यात शस्त्र आणि शास्त्र दोघांनाही सारखे महत्त्व देऊ. कारण गुलामगिरीच्या मानसिकतेचा राक्षस ज्ञानाच्या अग्नीनेच भस्म होऊ शकतो. आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो शंभूराजे. एकीकडे साक्षात जगदंबा स्वरूप जिजामाताने पाजलेले हे बाळकडू शंभूराजांच्या नसानसात उतरत होते, तर दुसरीकडे साक्षात रुद्र अवतार शिवाजी महाराज आपल्या लाडक्या छाव्याला राजकारणाचे डावपेच शिकवत होते. शंभूराजे, कल्पना करा, आमच्या पश्चात तुमच्याबरोबर कोणा आप्तानेच दगाबाजी केली तर तुम्ही काय कराल? स्वराज्याच्या नियमानुसार गुन्हेगाराला शिक्षा द्या की त्याच्या चुकांवर पांघरून घालून त्याला चूक सुधारण्याची एक संधी द्या? स्वतः राजे असून जर आम्ही आमच्या आप्तांना समजू शकलो नाही तर आमचे राजेपण किती योग्य? आम्ही देखील मनुष्य आहोत आबासाहेब. आम्हालाही भावना आहेत. आप्तांच्या हत्येचे पाप आम्ही करणार नाही. शंभूराजे, गडाचे किल्ले दिवे लागण्याच्या वेळी बंद व्हावे असा आदेश देताना आम्ही द्वारपालांना म्हणालो होतो की आम्ही जरी द्वारावर उभे असलो तरी सूर्यास्तानंतर गडाचे दार उघडले जाणार नाही. स्वराज्याचे जे नियम आम्ही स्वतःसाठी बदलले नाही ते तुम्ही आप्तांसाठी बदलले तर कसे चालेल? बुद्धिबळाच्या खेळात राजा जरी मोठा असला तरी संपूर्ण खेळ पलटण्याची ताकद प्याद्यांमध्ये असते, हे कधीच विसरू नका. तेव्हा बंडखोराला जर वेळीत ठेचले नाही तर पराभवाला सामोरे जा. राजकारणात भावनेला स्थान नाही, हे ज्याने जाणले तोच खरा राजयोगी. तेव्हा केवळ कर्मयोगी होऊन चालणार नाही, राजयोग सुद्धा तुम्हाला शिकायला हवा. आबासाहेब, तुमचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी मोलाचा आहे. वेद मंत्रापेक्षाही पवित्र तुमचे शब्द आम्ही नेहमी आठवणीत ठेवू. स्वराज्याच्या देवाऱ्यात तुम्हीच आमचे विठ्ठल, म्हणून भविष्यात राज्यकारभार करताना देखील आम्ही आपली आरती गाऊ. खळबळजनक बातमी आहे. तिलेर खानासोबत मिर्झा राजे थेट पन्हाळ्याच्या दिशेने निघाले आहेत. हजारो सैन्याशी आपले मुढमळ मावळे कसे लढणार? आइए राजा साहब आइए, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. बहुत देर कर दी आपने आने में. मिर्झाजी, आम्ही शरणागती पत्करली. आता कृपा करून त्या दिल्लेर खानाला थांबवा. पुरंदरावर चाललेला तोफांचा मारा आता बघवत नाही आम्हाला. आमची माणसं वाचवा. आम्ही किल्ले देतो तुम्हाला. किल्ला तुम्ही देता? तो आम्ही घेतला राजा साहब. मिर्झाजी, पावसाळा सुरू होतोय. मुघल सैन्य हतबल झाले नाही तर तो सह्याद्री कसला. विजय वाटतो तेवढा सोपी नाही आहे तुमच्यासाठी. ठीक है,
दिल्ली दरबारात आम्ही आपली शिफारस करू. निष्ठेने सम्राटाची सेवा करण्यातच तुमची भलाई आहे. कोणाची भलाई मिर्झाजी? आमची? आणि रायतेचं काय? त्यांच्या वाट्याला परत तीच गुलामगिरी? मिर्झाजी, तुम्ही आम्हाला वडिलांसारखे. तुम्ही राजकारणात धुरंधर. महाभारतात जैसे गंगापुत्र भीष्म तैसे तुम्ही. आम्हाला स्वराज्य का हवे आहे हे आमच्यापेक्षा जास्त तुम्ही जाणता. आम्हाला यावेळी तुमची साथ हवी आहे. पाबंदी रखो, जबान की पाबंदी रखो. हा राजपूत मिर्झा आलमगीर बादशहाचा बंदा आहे. त्याचंच दुर्दैव वाटतं. राजपूत असून देखील तुम्ही चित्तोडगडवर चालून आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीला विसरलात. मिर्झाजी, औरंगजेबाऐवजी आपण दिल्लीच्या तख्तावर बसले असता तर आम्ही आमचे सारेच किल्ले आपणास देऊन हसत हसत आपली चाकरी स्वीकारली असती. पण राजा साहब, हमने जबान दी, तहा व्यतिरिक्त इतर काहीच बोलू नका. दक्कन के शेर है आप. हरपाल देव के बाद गुजरे 300 सालों में पहली बार कोई तलवार उठी है मुगल सल्तनत के खिलाफ. इतिहास आपको कभी भूलेगा नहीं. और हाँ, याद रखिए, अगर सचमुच हम इस महाभारत के भीष्म हैं तो अर्जुन आपसे बेहतर कोई हो ही नहीं सकता. राजा साहब, बादशाह का वो खूंखार बंदा दिलेर खान हमारे साथ है. वो आपको मारने की फिराक में है. इसीलिए कह रहा हूँ, आपके 23 किले दे दीजिए हमें और मनसबदार बन जाइए बादशाह औरंगजेब के. समझे राजा साहब? ठीक आहे, 23 किल्ले दिले तुम्हाला. पण आमची एक अट आहे. बादशाहचा मनसबदार मी नाही तर माझा पुत्र संभाजी भोसले असणार. क्या? शंभूराजे? लेकिन वो तो अभी छोटे हैं. स्वराज्याची रक्षा करायची असेल तर वेळी आधी मोठा व्हावं लागेल त्यांना. ठीक है, ठीक है. आगरा जाने के लिए तैयार हो जाइए. बादशाह औरंगजेब आपका इंतजार कर रहे हैं. शंभूराजे, बादशाहची ही मनसबदारी श्राप नाही तर वरदान ठरणार आहे आपल्यासाठी. शत्रूच्या गोटात शिरायची हीच खरी वेळ आहे. आबासाहेब, आम्ही आपला मनसुबा जाणतो. आम्ही ही मुघलिया सल्तनत नेस्तनाबूत केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तुम्ही स्वराज्याचा पाया मजबूत करा. आम्ही शत्रूच्या गोटात शिरून औरंगजेबाची बादशाह हलवल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीचे तख्त आता फार काळ टिकणार नाही. अवघ्या 8 वर्षाच्या शंभूराजांना बादशहाचा मनसुबदार बनवून जणू तोफेचा गोळाच राजांना दिल्लीकडे वळवला होता. शंभूराजांचे चातुर्य, त्यांची स्वराज्यावरची निष्ठा याची मुघलांना जरा देखील जाण नव्हती. शंभूराजांच्या रूपानं स्वराज्याला आता दुसरे बहिर्जी नाईक लाभले होते याची जाण महाराजांना आग्र्याला झाली, जेव्हा बादशहाने सह्याद्रीच्या वाऱ्याला दिल्लीत कैद करायची चूक केली. कुठे गेला होतात बाहेर? आबासाहेब, शत्रूच्या गोठ्यात शिरून माहिती एकत्रित करायला गेलो होतो. आमचे वय बघून आम्हाला कोणी कुठेच जाण्यापासून अडवत नाही. तेव्हा आता आम्ही छापले गुप्तहेर. बर, मग छोटे बहिर्जी नाईक काय माहिती घेऊन आलात? बादशहाचे सैनिक स्वराज्याच्या मावळ्यांसारखे वफादार नाहीत. अंगावर आलेले काम झटकून ते दिवसभर नशा करतात. बाहेरचे पहारेकरी देखील काफील आहेत. तुमच्याद्वारे दानासाठी पाठवलेल्या जाणाऱ्या फळांच्या पेट्या आता ते नीट तपासून बघत नाही. ठरले तर मग आता आग्र्यातून स्वतःची सुटका करायची. बादशहाचा माज उतरविण्याची हीच खरी वेळ आहे. शंभूराजे, आई भवानी आपल्या पाठीशी आहे. रायगडावर पोचल्या पोचल्या गोंधळ घालू देवीचा. काळ दुष्ट बंधनातला
शिकण्यास पाठवले आणि शंभूराजे सारं काही मन लावून शिकत राहिले. राजकारभाराबरोबरच 13 विविध भाषांचे अध्ययन त्यांनी केले. बुधभूषण, नायिकाभेद यासारख्या ग्रंथांची रचना केली आणि वयाच्या 18व्या वर्षी रायगडावर परत येऊन स्वराज्याचे युवराज म्हणून राजकारभार सांभाळण्यास सुरुवात केली. मुघलांबरोबर इंग्रजांचा हव्यास आता वाढत चालला. माणुसकीची गळचेप करणारे हे इंग्रज माणसांचा व्यापार करतात, त्यांना गुलाम बनवतात. एवढेच नव्हे तर शस्त्राच्या जोरावर लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारायला लावतात. यावर अंकुश लागायलाच हवा. तर मग आता तुम्ही काय करायचे ठरविले आहे शंभूराजे? आता यावर एकच उपाय, धर्मांतर कायदा. शंभूराजांनी केलेल्या धर्मांतर कायद्याची इंग्रजांना त्यावेळी चांगलीच वचक बसली आणि स्वराज्य चहुदिशांनी शंभूराजांचा उदो उदो सुरू झाला. यावरून स्वराज्याचे वारसदार कोण असणार यावर कुणाला काही शंकाच नव्हती. मात्र काळाने चाल बदलली व छत्रपती शिवाजी महाराजांचा अवेळी मृत्यू झाला. शंभूराजांची सावत्र आई सोराबाईंनी मंत्रिमंडळ आपल्या बाजूने केले आणि शंभूराजांना छत्रपतींच्या सिंहासनापासून दूर ठेवण्याचा एक कट रचला गेला. मात्र शंभूराजांचे मामा हंबीरराव निष्ठावंत राहिले आणि छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात होणार तेव्हाच शंभूराजे, शंभूराजे, वारकऱ्यांवर हल्ला झालाय महाराज. कित्येक तरी वारकरी ठार झाले. जगदंब जगदंब जगदंब. शांत राजे, शांत. आता शांत नव्हे, धर्म संकटात असताना कसं शांत बसतात? धर्मावर उठणारी प्रत्येक बोट कापायची आहे. धर्मावर उठेल ती प्रत्येक मुंडकी छाटायची आहे. धर्म टिकेल तर स्वराज्य टिकेल. हर हर महादेव. मी काय म्हणतो राजा, याचा एकदा परत विचार करा राजा. विचार झालाय. धर्म वाचवायचा, मगच राज्याभिषेक करायचा. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शत्रूंना वाटले की आता मराठी मुलूक बेचिराख होणार. मात्र राखेतून झेप घेणार नाही ते मराठा सैन्य नसले. छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपानं स्वराज्याला जणू संजीवनीच मिळाली. शंभूराजांनी बुरहानपुरावर हल्ला केला आणि मोगलांचा खजिना स्वराज्यात जमा केला. बुरहानपूर लुटल्याची खबर आतापर्यंत बहादूर खानाला लागली असणार. तो त्याचे सैन्य घेऊन आपल्या वाटेवरच उभा असणार. तेव्हा गाफील राहून चालणार नाही. हंबीरराव, लुटलेला सर्व खजिना 3 भागात वाटून घ्या व आपलं सैन्य 3 भागात विभागून जंगली मार्गाने समोर जाऊया. आज जीव गेला तरी 72, पण स्वराज्याचा खजिना भरलाच पाहिजे. याच खजिन्यातून पुढचे अनेक युद्ध जिंकता येणार. हर हर महादेव. बुरहानपूर लुटल्याची खबर दिल्लीत पोहोचताच औरंगजेबाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने त्वरित कारवाई करायचे ठरवले आणि स्वराज्यावर हल्ला चढविला. मात्र एका पाठोपाठ 120 मोहिमा छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी अवघ्या 8 वर्षात जिंकल्या. दरम्यानच्या काळात 8 लाख सैन्यासह औरंगजेब स्वतः महाराष्ट्रात आला. मात्र मराठ्यांचा हा तांडव तो देखील थांबवू शकला नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या तलवारीच्या पराक्रमाने जणू इतिहासच उजळून निघाला. छत्रपतींनी समुद्राच्या सीमा सुरक्षित राहाव्या यासाठी कल्याण, महाड, राजापूर, जैतापूर इथे जहाज बांधणीचे काम सुरू केले. इंग्रज, पोर्तुगीज सारेच आता मराठ्यांच्या नावाने थरथर कापू लागले. स्वराज्याचा भगवा ध्वज आज म्हणतात परत एकदा ताठ मानेने उभा राहिला. बादशाह सलामत. स्वराज की रक्षा के लिए एक आंधी और उठी है. आंधी? उस आंधी का नाम क्या है, जरा मैं भी तो जानूं. हंबीरराव हुजूर.
स्वराज के लिए उठने वाली हर एक आवाज को कुचल डालो, चाहे वो हम्बीर राव हो या संभा। पूरा हिंदुस्तान काबिज करने के लिए इतनी रुकावटें बर्दाश्त नहीं। जाओ और उस हम्बीर राव को हमारे सामने लेके आओ। राजे स्वराज्यावर परत काळे ढग दाटून आले। औरंगजेबाने दख्खनच्या चिक्का देवराय बरोबर समझोता करायचं ठरवलंय। जर असं झालं तर स्वराज्याला दोन्ही बाजूने घेरले जाणार। एका बाजूला उत्तरेला मोगल सैन्य, दुसऱ्या बाजूला दक्षिणेतल्या चिक्का देवरायाचं सैन्य। अशाने स्वराज्याचा जीव गुदमरल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठीच आम्ही आमच्या बाजूने चिक्का देवराय समोर आमचा प्रस्ताव मांडला होता। मात्र चिक्का देवरायानं केवळ तो फेटाळला नाही, तर संदेश घेऊन गेलेल्या मराठ्यांची हत्या केली। त्यांची डोकी श्रीरंगपट्टणमाच्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर बांधली। एवढा माज। शंभूराजे, आता काय करायचं? आता त्रिचनापल्ली किल्ल्याची घेराबंदी करायची। मैसूरवर हल्ला करून चिक्का देवरायचा माज उतरवायचा। आपल्या सैन्याला सांगा, मराठ्यांच्या रक्ताचा प्रतिशोध घेण्याची हीच खरी वेळ आहे। जेव्हा जेव्हा स्वराज्यावर संकट आले तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बुद्धिचातुर्याने आणि शौर्याने ते बाजूला सारले, कारण त्यांच्यासोबत होते सरसेनापती हंबीरराव मोहिते। स्वराज्यात सर्व काही कुशल मंगल होते। शेतकरी संपन्न होता, व्यावसायिक खुश होते आणि चहूकडे भक्तिमय वातावरण होतं। छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपानं जणू पंढरपूरचा विठ्ठलच आता स्वराज्याच्या सीमांचा विस्तार करत होता। हंबीरराव, एक वाईट बातमी आहे। काय झालं नाही? असं घाईतेनं केलं? अहो, तुमच्या मस्तकावरच्या आठ्या का पसरल्या आहेत? अहो हंबीरराव, स्वराज्य संकटात आहे। नाही, हा हंबीरराव मोहिते जिवंत असेपर्यंत ते शक्यच नाही। स्वराज्य आणि छत्रपती दोघांच्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे। तुम्ही सांगा फक्त कोणाचे दिवस भरले ते। औरंगजेबाने सर्जा खानाला वाईच्या दिशेने पाठवलंय। 25,000 सैन्य घेऊन प्रतापगड काबीज करायचा मनसुबा आहे त्याचा। कुठल्याही क्षणी तो पसारणीच्या घाट्यात पोहोचेल आणि एकदा काय पसारणीचा घाट काबीज केला की त्याची ताकद दुप्पटीने वाढेल। ते शक्य नाही, कारण त्याआधीच कोयनेच्या खोऱ्यात गाठणार मी त्याला आणि उभा चिरणार त्या सैतानाला। ते कसं शक्य आहे? एवढं अंतर एका दिवसात कसं पार करणार? एका दिवसात? काही तासात पार होईल, त्याची चिंता नको। प्रसंगी चालत्या घोड्यावर झोप घेऊ आम्ही, पण सर्जा खानला धडा शिकवू एवढं नक्की। हर हर महादेव, हर हर महादेव। मुगलिया सल्तनत का परचम बुलंद रहे, बुलंद रहे। मुगलिया सल्तनत का परचम बुलंद रहे, बुलंद रहे। हंबीररावाच्या प्रतापामुळे सर्जा खानाच्या सैन्याने माघार घेतली। मात्र या युद्धात हंबीररावांना वीरगती प्राप्त झाली। हंबीरराव गेल्यानंतर स्वराज्याचे गृहयुद्धावर नियंत्रणात सुटले। युद्धाचं मैदान असो व राजकारणाचा पट, छत्रपती संभाजी महाराज कधीही कोणापुढे झुकले नाही। प्रत्येक वेळी अजिंक्य राहिले। मात्र गृहयुद्धात त्यांना हार पत्करावी लागली। स्वराज्याचे विश्वासू कारभारी अण्णाजी पंत वारंवार छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध कटकारस्थान करत राहिले। पन्हाळगडावर छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्याचा त्यांचा मनसुबा स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी मोडला। मात्र तरी देखील अण्णाजी पंत शांत बसले नाहीत। ते छत्रपती संभाजी महाराजांना संपविण्याचा प्रयत्न करीत राहिले। आधी छत्रपतींच्या घोड्याची नाल ढिली करणे, नंतर छत्रपतींच्या शयनगृहात मारेकरी पाठविणे आणि त्यानंतर अकबराशी संधान बांधून चक्क छत्रपतींच्या जेवणात विष प्रयोग करण्यापर्यंत त्यांची मजल गेली। आता मात्र या सर्वांवर अंकुश लावणे छत्रपतींसाठी फार गरजेचे होते। अण्णाजी पंत, या कटकारस्थानानंतर तुम्ही केवळ स्वामीनिष्ठ नसल्याचे सिद्ध होत नाही, तर तुम्ही राजद्रोही आहात हे देखील सिद्ध होते। तेव्हा
कायद्यानुसार तुम्हाला आणि तुम्हाला साथ देणाऱ्या सर्वांना कुठली शिक्षा व्हावी हे तुम्हीच आता आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या आबासाहेबांचे विश्वासू आहोत हे विसरू नका राजे. आम्ही कटकारस्थान केलं कारण आम्हाला तुम्ही छत्रपती म्हणून नको आहात. राजाराम हेच छत्रपतींच्या गादीचे खरे वारसदार असे आमचे स्पष्ट मत आहे राजे. पण आम्हाला छत्रपती व्हायचे आहे की नाही हे तर तुम्ही आम्हाला विचारलेच नाही पंत. आमचे नाव जरी राजाराम असेल तरी आम्ही स्वतःला लक्ष्मणाप्रमाणेच मानतो. तेव्हा छत्रपतीच्या गादीवर हक्क केवळ आणि केवळ आमच्या मोठ्या बंधूंचाच. बाळ राजे, तुम्ही अजून लहान आहात तेव्हा तुम्हाला नाही कळायचे हे राजकारण. अगदी बरोबर अनाजीपंत. राजाराम राजे अजून लहान आहेत म्हणून त्यांना तुमचे कपटी राजकारण कसे कळणार. म्हणूनच त्यांना गादीवर बसवून स्वराज्याचा राज्यकारभार स्वतःच्या खात्यात घ्यावा हाच मनसुबा आहे ना तुमचा. मात्र आम्ही तसे होऊ देणार नाही. आम्ही या क्षणी तुम्हाला शिक्षा सुनावत आहोत. शिक्षा आम्हाला? स्वराज्याच्या मुजुमदारांना? राजे, आपतांना शिक्षा करणारे राजे म्हणून तुमची बदनामी होईल. इतिहास प्रश्न विचारेल तुम्हाला. आम्हाला बदनामीची भीती नाही आणि इतिहासात जेव्हा प्रसंग लिहिले जाणार तेव्हा स्वराज्यात सगळ्यांना समान न्याय होता असेच दिसून येणार. आमचे आप्त म्हणून मिळवता आणि त्या अकबराची हात मिळवून आमच्याच अन्नात विष घालवता. आबासाहेबांनी ज्यांचा चौरंग केला होता तो देखील रांजाचा पाटील होतात हे विसरलात तुम्ही अनाजीपंत. तुमचं मजुमदार पद या क्षणी काहीही उपयोगाचं नाही. बंडखोराला जर वेळीच ठेचले नाही तर पराभवाला सोमरे जाऊ. राजकारणात भावनेला स्थान नाही हे ज्याने जाणलंय तोच खरा राजयोगी. घेऊन जा यांना आणि अनाजी पंतांना हत्तीच्या पायाच्या खाली द्या मरेपर्यंत. छत्रपती संभाजी महाराज न्यासदानात कधीच चुकत नसत. आप्तांसाठी त्यांनी स्वराज्याचे नियम कधी मोडले नाही. मात्र पत्नी येसुबाईचे बंधू गणोजी शिर्के यांना स्वराज्याच्या नियमांच्या विरोधात वतनदारी देण्यास नकार दिल्याने गणोजींनी छत्रपतींच्या गुप्त रस्त्याची माहिती औरंगजेबापर्यंत पोहोचवली व जे न व्हायचे तेच झाले. छत्रपती संभाजी महाराज व कवी कलशांना बादशहाच्या सैनिकांनी बंदी बनवले. औरंगजेबाने दोघांचा अतोनात छळ केला. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना विदूषकाचे कपडे चढवले. उंटावरून त्यांची भिंड काढली, कातडी सोलली, त्यावर मीठ चोळले, डोळ्यात तप्त सळाकी घातल्या आणि वारंवार एकच प्रश्न केला, घुटने टेक भी दो. औरंगजेब, आजवर मराठा फक्त तिघांपुढे झुकला आहे. आई जगदंबा, जगदंबा स्वरूप जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज. तू पाय जरी तोडलेस तरी तुझ्या पुढे गुडघे टेकणार नाही. ये कैसा पागलपन है संभा. टूट जाओगे पर झुकोगे नहीं, मर जाओगे पर धर्म छोड़ोगे नहीं. हमारी मानो सिर्फ 3 शर्तें हैं हमारी. मराठा साम्राज्य मुगलिया सल्तनत के हवाले कर दो, हमारा लूटा सारा खजाना हमें लौटा दो और इस्लाम को अपना लो. हम तुम्हें तुम्हारी जान बख्श देंगे. बादशाह औरंगजेब, तू काय आम्हाला देणार? जा, आज मीच तुला एक दान देतोय. माझे प्राण हवे तसे घे, पण लक्षात ठेव, तू एक संभाजी संपवला म्हणून माच करू नकोस. माझ्यासारखे लाखो संभाजी जन्माला घालण्याची ताकद या हिंदुस्थानाच्या मातीत आहे. माझ्या मृत्यूनंतरही स्वराज्याचा भगवा ध्वज आसमंतात फडकत राहणार. शरीर टूट गया पर गुरूर अब तक नहीं टूटा. अरे जरा खुद की ओर देखो संभा, क्या हालत कर दी है हमने तुम्हारी. कवी कलश, होऊ द्या यावर एक कविता. यावन रावण की सभा, शंभू बंदियो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेलियो रणरंग. राजन हो तुम साचे, खूब लड़ियो तुम जंग.
ते तू तप तेज निहार के तखत त्यजत औरंग। इसका मतलब क्या है कलश? मतलब जानना चाहता है औरंगजेब? तो सुन, मुगल रावण की सेना में संभाजी महाराज को ऐसे ले जा रहे हो जैसे वो खुद बजरंगबली हनुमान हो और छत्रपति के बदन से लिपटा लहू मानो सिंदूर हो। शंभू राजे, क्या लड़े हो आप? क्या शौर्य है आपका पराक्रम और तेज देख औरंगजेब ने भी घुटने टेक दिए। लाहौल विला कुवत सारी उम्र सिवा सिवा करती चली गई, अब क्या संभा करेंगे? ले जाओ इन्हें मेरे नजरों के सामने से और कुचल डालो इन्हें हाथियों के पैरों तले। हर हर महादेव, हर हर महादेव। या खुदा, क्या बात है इस मिट्टी में जो यहाँ ऐसे शेर पैदा होते हैं। हमने संभा के हाथ छाट दिए पर उसने हमें सलाम नहीं किया। हमने उसके पैर काट दिए पर वो हमारे आगे झुका नहीं। हमने उसकी आंखें नोच ली पर वो हमारे आंखों में ही देखता रहा और हमने उसे लहू लुहान कर दिया पर उसने अपना धर्म नहीं छोड़ा। काश ऐसा एक शेर हमारे यहाँ भी पैदा होता तो हम हिंदुस्तान तो क्या सारी दुनिया पर राज करते। संभा, सच में तुम्हारे जैसा शेर दिल योद्धा हमने आज तक नहीं देखा। पता यह है महाराज महाराष्ट्राच्या मातीतून हा संभाजी निघून गेला? अहो, मी कुठेच गेलो नाही। जोपर्यंत सूर्य हा आसमंतात राहणार तोपर्यंत हा संभाजी तुमच्या मनात, तुमच्या ध्यानात, सर्वसामान्यात नेहमी राहणार। आणि एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्या धर्मावर संकट येईल तेव्हा संभाजी म्हणून हिंदुस्थानातील प्रत्येक मावळा स्वतः संभाजी म्हणून संकटाला सामोरे जाणार। आता एकच म्हणतोय, काही नकोस आता, एकच मागणे मागूया, या स्वराज्याला गड किल्ल्यांच्या भिंतीसारखं तटस्थ ठेवूया। चला, हर हर महादेव। यज्ञात
of you to kindly rise for the national anthem. बहुत जबरदस्त, बहुत जबरदस्त। सेकेंड ईयर वाले हैं क्या? अरे सेकेंड ईयर के लिए शाउट आउट तो बनता है ना भाई। अपन अपने सीनियर्स को नहीं भूल सकते, लेकिन अब थर्ड ईयर वालों और जोश दिखाओ, और थर्ड ईयर शोर तो मचाओ। थर्ड ईयर अच्छा मेरे सीनियर्स हो यार आप लोग। थर्ड ईयर मेरे को पूरा विश्वास है आप लोगों पे। चलो फाइनल ईयर वाले लास्ट ईयर एंजॉय करने आए हैं क्या? आए, बहुत जबरदस्त। क्या सपोर्ट है, क्या सपोर्ट है, यही तो असली राइसोनी। बहुत जबरदस्त। अच्छा अभी ईयर्स तो पता चल गया कौन सी ईयर में ज्यादा दम है, ये तो दिख ही रहा है, ठीक है। लेट्स मूव ऑन टू द डिपार्टमेंट्स। जो भी डिपार्टमेंट होगा, DIC, TRX, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरह, ठीक है, मैं डिपार्टमेंट का नाम लूँगा, वो डिपार्टमेंट के बच्चे चीयर करेंगे, ठीक है। सिविल, सिविल वालों में तो ताकत रहती थी यार, अभी क्या हो गया? सिविल डिपार्टमेंट, आवाज नहीं आ रही यार, मजा नहीं आया। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, IT डिपार्टमेंट, नाइस। CSE डिपार्टमेंट, CSE और IT इधर में, सिविल को आता पता लग नहीं रहा है मुझे कुछ। ओके, DIC डिपार्टमेंट, अरे भाई क्या बात है, अपने डिपार्टमेंट तो हमेशा ही मजा आ गया, मजा। क्या आवाज है, क्या आवाज है। सब लोग यहाँ पे ऐसे रंग बिरंगे फूलों की तरह दिख रहे हैं, मुझे बहुत खूबसूरत लग रहा है। ऐसा लग रहा है फूलों का पूरा बगीचा ही रायसोनी के ऑडिटोरियम में आ गया। क्या बात, सब एकदम सर रेडी। अपने बहुत सालों से ट्रेडिशन रहा है, वो करते हैं भाई, कर ले, कर ले। सोनी रे सोनी रे सोनी रे सोनी, अरे सोनी रे सोनी रे सोनी रे सोनी, आवाज सोनी रे सोनी रे सोनी रे सोनी। बहुत एनर्जी है, बहुत एनर्जी है। 4 बज गए, 4 से 4:30 बजने पे आ गए, पर एनर्जी का काउंट कम नहीं हुआ है सबका। बात तो सही है यार, यही तो होती है असली रायसोनी की पहचान। ठीक है, क्या करेंगे? कामेहामेहा, ठीक है, कामेहामेहा सबको पता है यहाँ पे? ओके नाइस यार, अच्छा है, अच्छा है। थोड़े बहुत ओजी लोग भी है यहाँ पे। ओके सो मैं स्टार्ट करूँगा कामेहामेहा, ठीक है। बस मेरे साथ बोलना है, मेरे बाद मत बोलना, मेरे साथ बोलना। अच्छा इस कामेहामेहा बाद में, अब कामेहामेहा नीचे करेंगे। अभी हम हमारा स्ट्रीट डांस स्टार्ट करते हैं। Namaste everyone. What's up GHRC? Ready to witness some serious dance floor fireworks? But before we unleash the dancing dervishes, let me take a moment to introduce myself. I am your host for tonight, Vidhi Rathi, with my co-anchors Vaibhav, Vibhor and Parth, here to keep the energy pumping all evening. We are here to guide you through the night of electrifying performances, mind-blowing moves and pure dance passion. But before we officially begin, let's take a moment to acknowledge our esteemed guest who have graced us with her presence today. It's my honor to introduce our esteemed chief guest, Miss Vaishnavi Sakharkar. She was a finalist of Shravan Queen and titled as Miss Talented at Natwar Gopi Krishna National Awards. She's been a choreographer for multiple schools and colleges of Nagpur. She's trained in dance form Lavani and has been a part of Super Dancer Maharashtra and Damdamadam. Now I would request our faculty coordinator, Professor Manisha Raut ma'am, to give her a floral welcome. Then
अखियों में जंग की फरंट जैसे मिल जाए सदियों से हट कर बंद जैसे जुबान पे चढ़ गई पूरी जुबान पे चढ़ गई लहू में पड़ गई पूरी लहू में पड़ गई उड़ती पतंग जैसे मस्त मलंग जैसे मस्त सी चढ़ गई हमको तुरंत ऐसे लगती करंट जैसे निकला वारंट जैसे तेरा हमें जिसे डरंट जैसे नशे से चढ़ गई पूरी नशे से चढ़ गई पतंग से लड़ गई पूरी पतंग से लड़ गई नशे से चढ़ गई बात तो सही है यार विभोर भाई। अब हम इनवाइट करते हैं विद हिप हॉप फ्री स्टाइल तेजस्वी रामटेके। क्या बात है, तो हो जाए। तो चलो पूनम शर्मा को बुला लेते हैं वो क्लासिक बॉलीवुड कजरारे कजरारे। तो लेके आ रहे आपके सामने कजरारे कजरारे। जालिम नजर हटा ले मेरा चैन समझ लो जालिम नजर हटा ले बर्बाद हो रहे हैं बर्बाद
कुड़िए